सध्या भारत परत एकदा स्पॉटलाईटमध्ये आणि ह्यावेळेस निमित्त आहे ते म्हणजे G20चं. G20ची परिषद 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथे होणार आहे आणि यासाठी 40हून अधिक जागतिक नेते उपस्थित असणार आहेत. डिप्लोमॅटिक लेव्हलवरती जर का पाहायला गेलं तर इतके सारे जागतिक नेते या परिषदेच्या निमित्ताने भारतामध्ये येणं हे भारतासाठी फार महत्त्वाची बाब आहे आणि भारताच्या अचिव्हमेंट्स काय आहेत, एकूण उपलब्धी काय आहे, यासोबतच भारतामध्ये भविष्यामध्ये कोणत्या संधी आहेत हे सांगण्यासाठीचा हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. आता या परिषदेच्या समारोपासह भारताचं या वर्षीचं G20 साठीचं वर्षभरासाठीचं अध्यक्षपद सुद्धा मावळतीकडे जाणार आहे. शाश्वत विकास यासोबतच रशिया आणि युक्रेन युद्ध यासोबत अजून इतर जे जागतिक मुद्दे आहेत ते या परिषदेमध्ये चर्चिले जाणार आहेत. जिनपिंग आणि पुतीन हे दोघं जर का उपस्थित राहिले असते तर त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा न होता संपूर्ण फोकस हा G20 वरती आणि भारताच्या एकूण उपलब्धीवरती, भारतातील संधीवरती राहिला असता हे निश्चित. आज आपण माहिती घेणार आहोत ही G20 परिषद भारतासाठी का महत्त्वाची आहे याची, यासोबतच जिनपिंग आणि पुतीन यांच्या अनुपस्थितीची सुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. G20 म्हणजे काय आहे नेमकं ते सर्वप्रथम सांगतो. G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. जसं G7 आहे, G8 आहे, तसंच अगदी हे G20 सुद्धा आहे. जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा हा गट आहे. जर का G7 आणि G8 यांचं महत्त्व आपण मोठं मानलं तर G20चं महत्त्व सुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही. जागतिक अर्थव्यवस्था, तिच्या समोरची आव्हानं आणि भविष्यामध्ये त्या संदर्भात करता येणाऱ्या उपाययोजना यावरती या परिषदेमध्ये चर्चा होत असते. 1999 पर्यंत G8 हा सर्वाधिक विकसित देशांचा समूहच अस्तित्वात होता. पण नंतर एशियन इकॉनॉमिक क्रायसिसमुळे संपूर्ण जगावरती मंदीचं सावट घोंगावू लागल्यानंतर G20ची स्थापना झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. G7 मधील कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA आणि रशिया त्याच्यामध्ये ऍड झाल्यानंतर G8 होतं. या सोबतीने अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना, युरोपियन युनियन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया, साऊथ कोरिया आणि तुर्कीचा समावेश झाल्यानंतर याला G20चं स्वरूप प्राप्त होतं. दरवर्षी एका देशाकडे G20चं अध्यक्षपद येतं. यालाच प्रेसिडेन्सी असं सुद्धा म्हणलं जातं. याचं वर्ष संपता संपता G20 मधील देशांची बैठक होते आणि बॅटन पुढील अध्यक्षांकडे म्हणजेच यावेळेस ब्राझीलकडे सोपवलं जाईल आणि 2025 मध्ये ब्राझील हा बॅटन साऊथ आफ्रिकेकडे सुपूर्त करेल. अशाच पद्धतीने हे अध्यक्षपद एका वर्षासाठी प्रत्येक देशाकडे फिरतं असतं. 1 डिसेंबर 2022 ला बालीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं G20 साठीचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. आपल्या संपूर्ण देशासाठी आणि त्यातल्या त्यात आपल्या इथल्या उत्सवप्रिय समाजासाठी ही फार मोठी गोष्ट होती. आपल्याला सेलिब्रेट करायला आणि आपली सांस्कृतिक विविधता जागतिक पटलावरती ठेवण्यासाठीची ही नामी संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली होती. कारण G20 मध्ये जागतिक लोकसंख्येच्या 65% लोकसंख्या राहते. एकूण जो जागतिक ट्रेड आहे त्याच्यातला 78% ट्रेड या G20 देशांमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि जागतिक जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यातली 84% अर्थव्यवस्था याच ठिकाणाहून चालते आणि एकूण जे काही कार्बन इमिशन होतं त्याच्यातील 79% कार्बन इमिशन सुद्धा याच 20 विकसित आणि विकसनशील देशांकडून केलं जातं. वसुधैव कुटुंबकम सांगत भारताने वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचरचा या निमित्ताने नारा दिलेला आहे आणि ज्याची संपूर्ण जगाला भुरळ पडलेली आहे असा सुद्धा दावा केला जातो. या परिषदेच्या निमित्ताने भारताचा फोकस असणार आहे इकॉनॉमिक ग्रोथवरती, फायनान्शियल स्टॅबिलिटीवरती आणि ग्लोबल साऊथच्या डेव्हलपमेंटवरती आणि याच निमित्ताने भारत ग्लोबल साऊथचं सुद्धा नेतृत्व करू इच्छितो. जसं की ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्याच्यामध्ये रिफॉर्म्स भारताला अपेक्षित आहेत. रिस्ट्रक्चरिंग ऑफ सॉव्हरेन डेब्ट हे सुद्धा अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे विकसित देश आहेत त्यांनी या विकसनशील देशांना आणि जे देश अविकसित आहेत त्यांना अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा ही यातली प्रमुख मागणी
नाहीये. आता याच्यातील बहुतेक मुद्द्यांना G7चा पाठिंबा नाहीये आणि त्यातल्या त्यात जर का G7नी पाठिंबा द्यायचा ठरवलं तरी सुद्धा चीन त्याच्यामध्ये खोडा घातल्याशिवाय राहणार नाहीये. पण या मुद्द्यांवरती चर्चा होणं तसंच त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन होणं हे भारतासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण की जर का याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन झालं किंवा आर्टिक्युलेशन झालं तर भारताचंच नाव या निमित्ताने घेतलं जाणार आहे आणि ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्यासाठीचा भारताचा दावा या निमित्ताने अधिक बळकट होणार आहे. इतरही मुद्दे आहेत या परिषदेच्या निमित्ताने, जसं की कार्बन टॅक्स आहे, यासोबतच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी संबंधित सुद्धा काही मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांना भारत या परिषदेच्या निमित्तानं हात घालू शकतो. भारताला तसंच भारतातील उद्योग क्षेत्राला सुद्धा या परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर बघा, संपूर्ण जग येणाऱ्या काळामध्ये डिझेल आणि पेट्रोल सोडून शाश्वत इंधनाकडे शिफ्ट होऊ इच्छितं आणि अशा वेळेस भारतातील शाश्वत इंधन क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. आता बघा, जे आफ्रिकन देश आहेत या आफ्रिकन देशाच्या युनियनला G20 मध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुद्धा भारत आग्रही आहे. जर का यांचा याच्यामध्ये समावेश झाला तर आपल्या भारतीय कंपन्या ज्या आहेत त्यांना सुद्धा या आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकते. ऑटोमोबाईल सेक्टरला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बूस्ट मिळेल, कारण की या क्षेत्रातील कंपन्यांनी इलेक्ट्रिक बॅटरी, त्यांची क्षमता आणि या इलेक्ट्रिक बॅटरी परत एकदा वापरण्याची जी क्षमता आहे ती डेव्हलप केलेली आहे. ही क्षमता डेव्हलप करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकते. तसंच आपला देश एक मोठा स्टील उत्पादक देश आहे आणि तिथे सुद्धा या क्षेत्रातील कंपन्यांना संधी निर्माण होईल असं म्हणलं जाते. आता याच्यातून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल का? तर निश्चितपणे फार मोठा रोजगार निर्माण होणार आहे आणि तसंच आपल्या सरकारचं प्लॅनिंग सुद्धा असणार आहे. आता याला अजून मजा आली असती जर का पुतीन आणि जिनपिंग उपस्थित राहिले असते, कारण मग परिषदेला एक बॅलन्स स्वरूप आलं असतं. आत्ता होतंय कसं, पुतीन आणि जिनपिंग हे उपस्थित राहणार नाहीयेत, त्याच्यामुळे कदाचित अमेरिका ही परिषद डॉमिनेट करू शकतं असा एक मतप्रवाह आहे. यासोबतच जर का पुतीन आणि जिनपिंग उपस्थित राहिले असते तर भारताला आपल्या बाजूने बाकीचे देश आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अमेरिका आमच्या बाजूने आहे हे जिनपिंग यांना दाखवता आलं असतं. भारताचं वजन मोठं झालं असतं. यासोबतच पुतीन यांच्या रूपाने भारत आणि रशिया यांची मैत्री ही वेगळी गोष्ट आहे आणि रशिया आणि युक्रेन यांचं सुरू असलेलं युद्ध ही वेगळी गोष्ट आहे, हे सुद्धा भारताला या संपूर्ण जगाला दाखवता आलं असतं. पण ऐनवेळी या दोघांनी माघार घेतली. आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणलंय खरं की यांच्या अनुपस्थितीमुळे परिषद आणि परिषदेचा एकूण अजेंडा याच्यावरती काही परिणाम होणार नाहीये, तरी सुद्धा थोडा का होईना फरक निश्चितपणे पडणार आहे. पुतीन यांच्या वतीने कळवण्यात आलंय की पुतीन इज टू बिझी टू अटेंड द G20 समिट अँड हिज मेन फोकस फॉर नाऊ इज overseeing Russia's war in Ukraine which has gone on for more than a year. म्हणजे पुतीन यांचा पूर्णपणे फोकस हा रशिया आणि युक्रेन युद्धावरती आहे, हे त्यांना याच्यातून सांगायचंय. G20 साठी वेळ नाही त्यांच्याकडे सध्या असं सांगण्यात आलेलं आहे. रशियाला पुतीन यांना G20च्या परिषदेमध्ये घेरण्याचा एका गटाचा जो मानस होता त्या संदर्भात भारताने वेळोवेळी सांगितलेलं आहे की G20 ही जी आहे हिचा एकूण फोकस हा वेगळा आहे, एकूण उद्देश जो आहे तो वेगळा आहे. जागतिक अर्थव्यवस्थांसमोरच्या समस्या याच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि जर का रशियाला विरोध करायचा आहे युद्धाच्या निमित्ताने तर त्या संदर्भात युएनचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, हे भारताने वेळोवेळी सांगितलं होतं आणि रशियाची बाजू उचलून धरलेली होती. आता मुद्दा येतो शी जिनपिंग यांचा. जिनपिंग सध्या त्यांच्या देशामध्ये अडकून आहेत. पदभार स्वीकारल्यापासून जिनपिंग पहिल्यांदा G20च्या कोणत्याही परिषदेस उपस्थित नसणार आहेत. जिनपिंग यांना त्यांच्याच पक्षाच्या रिटायर झालेल्या नेत्यांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्याच देशातील जे काही पॉलिटिकल इश्यूज जे आहेत, जे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, इकॉनॉमिक इश्यूज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, तिथल्या सोसायटीमध्ये वेगवेगळे इश्यूज वाढलेले आहेत, याच्यामुळं आणि या नेत्यांनी जिनपिंग यांची कान उघडणी केल्यामुळं जिनपिंग सध्या प्रेशरमध्ये आलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी G20ला उपस्थित राहणं टाळलेलं आपल्याला दिसतंय. या दोन देशांच्या अनुपस्थितीमुळे मात्र मगाशी मी म्हणलं तसं अमेरिकेचं पारडं जड झालंय. काही महत्त्वाचे मुद्दे या निमित्ताने पुढे रेटले जाऊ शकतात, पण अपेक्षेप्रमाणे चीनने G20च्या परिषदेच्या फायनल डॉक्युमेंटला ब्लॉक करण्याचे संकेत दिलेले, जर का त्यांची अनुपस्थिती जी आहे त्याचा गैरफायदा घेतला गेला तर. दुसऱ्या महायुद्धापासून भारताला
आपल्या बाजूला घेण्याचे पाश्चिमात्य देशांचे प्रयत्न राहिलेले आहेत आणि त्या संदर्भातले पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. G20 या महत्त्वाच्या परिषदेच्या निमित्तानं रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीमध्ये बायडन पूर्ण प्रयत्न करतील की भारताला अधिकृतपणे स्वतःच्या गोटामध्ये घेण्याचा. आता इथेच भारताच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे आणि आपली ठाम भूमिका जपण्याचा सुद्धा त्यांचा कस लागणार आहे. स्वतःचं हित कशात आहे, हीच गेल्या काही वर्षातली भारताची भूमिका राहिलेली आहे आणि याच भूमिकेवरती ठाम राहण्यासाठी सरकार आणि त्यांचं सगळं एकूण मंडळ जे आहे ते प्रयत्नशील असेल हे निश्चित. आता तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.